Good morning student. In last lecture we learned about the objectives of microfinance, key functions of microfinance and importance of microfinance. In today's lecture we learn about the assumptions or the key principles of microfinance, then the scope of microfinance in the rural development and the role of microfinance institutions in the rural development. So we start with first assumptions or the key principles of microfinance. So the first is poor people need a variety of financial services, not just a loan. Microfinance is a powerful tool to fight poverty. तर या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनन्सची काही की प्रिन्सिपल्स किंवा अझम्पशन्स जी आहेत ती दिलेली आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय सांगितलं आहे की मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून पुअर लोकांना त्या ठिकाणी फक्त लोन प्रोव्हाइड केले जात नाही, तर इतर देखील फिनान्शियल सर्व्हिसेस जे आहेत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की गरीब लोक जे आहेत ती त्यांना फक्त फिनान्शियल नीड जी आहे त्याची गरज नसते, तर इतर देखील त्या ठिकाणी जे काही फिनान्शियल सर्व्हिसेस जे आहेत त्याची गरज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. फक्त लोन नाही तर त्याच्यानंतर सेव्हिंग असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल याच्यासारख्या देखील गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पुअर लोकांना गरजेच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून पुअर लोकांच्या ज्या काही या देखील गरजा आहेत, फिनान्शियल गरजा ज्या आहेत त्या फुलफिल करण्याचं काम जे आहे ते मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून केलं जातं. Next is microfinance means building a financial systems that serve the poor. Microfinance can pay for itself and must do so if it is reach very large number of poor people. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे की मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या फिनान्शियल सिस्टम ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच गरीब लोकांच्या ज्या काही नीड्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपल्याला लागणारी जी काही फिनान्शियल सिस्टम आहे ती बिल्ड करण्यासाठी आपल्याला मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून गरीब जी काही छोटी छोटी कुटुंब आहेत किंवा जे काही लहान लहान फिनान्शियल सपोर्ट लागणारी जी काही घरं आहेत त्यांना ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट त्या ठिकाणी मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जातो. आणि मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो ठिकाणी पोहोचवू शकतो. नेक्स्ट इज मायक्रोफिनन्स इज अबाउट बिल्डिंग परमनंट लोकल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स दॅट कॅन अट्रॅक्ट द डोमेस्टिक डिपॉझिट, रिसायकल देम इनटू द लोन अँड प्रोव्हाइड अदर फिनान्शियल सर्व्हिसेस. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी परमनंट बेसिसवरती लोकल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहे त्या ठिकाणी डेव्हलप केले जातात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी डोमेस्टिक लेवलला ठिकाणी डिपॉझिट जे आहे हे त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून ते अगदी ग्राउंड लेवलला छोटे छोटे इन्स्टिट्यूशन्स तयार करून त्याच्याकडे सेव्हिंगच्या माध्यमातून डिपॉझिट जे आहे ते जमा केलं जातं आणि ते जमा केलेले डिपॉझिट जे आहे ते परत लोनच्या स्वरूपात ज्या व्यक्तींना गरज आहे त्या गरजू व्यक्तींपर्यंत त्या ठिकाणी लोनच्या स्वरूपात तो फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो दिला जातो. म्हणजेच थोडक्यात मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी छोटे छोटे फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी तयार करून डिपॉझिट आणि लोन याची रिसायकल जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज मायक्रो क्रेडिट इज नॉट ऑलवेज द आन्सर. अदर काइंड ऑफ सपोर्ट मे वर्क. इंटरेस्ट रेट सिलिंग हर्ट पीपल बाय मेकिंग इट हार्डर फॉर देम टू गेट. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सांगितले की मायक्रो क्रेडिट हे सर्व गोष्टीवरचा आन्सर त्या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण मायक्रो क्रेडिटच्या माध्यमातून ज्या लोकांना ठिकाणी फिनान्शियल नीड आहे तोच त्या ठिकाणी फुलफिल केली जात असते. म्हणजे ज्या व्यक्तीला ठिकाणी फिनान्शियल गरज आहे किंवा फिनान्शियल सपोर्टची गरज आहे ती त्या ठिकाणी केली जाते. परंतु इतर जे काही फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत मग ठिकाणी सेव्हिंग असेल, इन्शुरन्स असेल यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जात नाही. परंतु मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजेच मायक्रो क्रेडिट बरोबरच इतर देखील फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट जो आहे तो चांगल्या पद्धतीचा इंटरेस्ट रेट देखील त्या ठिकाणी लोकांपर्यंत दिला जातो. म्हणजे सेव्हिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही सेव्हिंग केलं जातं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा इंटरेस्ट रेट जो आहे तो लोकांपर्यंत त्या ठिकाणी मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून दिला जातो. अशा पद्धतीचे वर्क जे आहे ते मायक्रोफिनन्स त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतं. नेक्स्ट इज द जॉब ऑफ गव्हर्नमेंट इज टू अनेबल द फिनान्शियल सर्व्हिसेस नॉट टू द प्रोव्हाइड देम डायरेक्टली. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सांगितलं की मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून गव्हर्नमेंटचा रोल काय आहे किंवा गव्हर्नमेंटचा जॉब काय आहे, तर त्या लोकांना फिनान्शियली स्टेबल कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच डायरेक्टली त्यांना फिनान्शियल सपोर्ट न करता इनडायरेक्टली फिनान्शियल सपोर्ट करून त्या व्यक्तींना फिनान्शियली स्टेबल कशा पद्धतीने करता येईल किंवा फिनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून त्या व्यक्तींना फिनान्शियली स्टेबल कशा पद्धतीने करता येईल, त्यांचं इन्कम लेवल जे आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. म्हणजेच त्यांना सर्व्हायवलसाठी डायरेक्टली देखील फिनान्स सपोर्ट न करता इनडायरेक्टली वेगळ्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट करून त्यांना सर्व्हायवलसाठी लागणारा जे काही फिनान्स आहे तो स्वतः कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल किंवा त्यांचं इन्कम लेवल जे आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे मायक्रोफिनन्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो.
नेक्स्ट इज डोनर फंड शुड कॉम्प्लिमेंट प्रायव्हेट कॅपिटल नॉट कम्पीट विथ इट. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की डोनर फंडच्या माध्यमातून जे काही फंड त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो हा त्या ठिकाणी एक कॉम्प्लिमेंट त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो किंवा पूरक त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच प्रायव्हेट कॅपिटल बरोबरच त्या ठिकाणी आपल्याला पूरक जी काही गरज असते किंवा इतर जे काही फिनान्शियल सर्व्हिसेसची गरज असते ही त्या ठिकाणी डोनर फंडच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन नसते, तर एक पुरवठा म्हणून त्या ठिकाणी किंवा पूरक फिनान्शियल सपोर्ट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. कॉम्प्लिमेंटरी फिनान्शियल सपोर्टमधून त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून मदत जी आहे ती ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते. नेक्स्ट इज की बॉटलनेक इज अ शॉर्टेज ऑफ द स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स अँड द मॅनेजर. मायक्रोफिनान्स वर्क बेस्ट वेन इट मेजर अँड डिस्क्लोज इट परफॉर्मन्स. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितले की मायक्रोफिनान्समध्ये की बॉटलनेक कोणती आहेत किंवा अडथळे कोणकोणते आहेत. तर मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्यानंतर इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या स्ट्रॉंग नाही, त्याचा शॉर्टेज जो आहे तो कुठेतरी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे चांगल्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूशनची कमतरता ही त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्समध्ये असलेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी एखादी गोष्ट मेजर करणं असेल, त्याचबरोबर परफॉर्मन्स जो आहे तो मेजर करणं असेल, याच्यासाठी देखील लागणारे जे काही वेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा लागणारे जे काही स्किल आहे हे कुठेतरी आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. म्हणजेच मायक्रोफिनान्समध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे अडथळे देखील त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी परफॉर्मन्स ॲनालिसिस करण्यासाठी किंवा फिनान्शियल ॲनालिसिस करण्यासाठी लागणारे जे काही स्किल वर्कर आहे किंवा लागणारे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ती आपल्याला कमी असलेली दिसून येतात. अशा पद्धतीचे अडथळे देखील त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्समध्ये असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज स्कोप ऑफ मायक्रोफिनान्स इन रुरल डेव्हलपमेंट. म्हणजेच रुरल डेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी मायक्रोफिनान्सला स्कोप काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर तो स्कोप कोणकोणते आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज देर आर सम लाईफ सायकल नीड सच ॲज अ वेडिंग, फ्युनरल, चाइल्ड बर्थ, एज्युकेशन, house building, widowhood and old age. Sometimes there are the personal emergencies such as a sickness, injuries, unemployment, theft, harassment or death. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला सांगितलं आहे की मनुष्याच्या लाईफमध्ये वेगळ्या प्रकारच्या फेजेस या ठिकाणी येत असतात किंवा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी होत असतात. मध्ये काही लग्न असतील, त्याचबरोबर फ्युनरल असेल, त्याचबरोबर चाइल्ड बर्थ असेल, मुलांचा जन्म असेल, एज्युकेशन असेल, हाऊस बिल्डिंग असेल म्हणजेच घर बांधणं असेल, त्याचबरोबर ओल्ड एज असेल, याच्यासारखे वेगळ्या स्टेज ज्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येक स्टेजवरती आपल्याला फिनान्सची गरज ही त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. मग त्यावेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणात फिनान्सची गरज नसते, तर अगदी छोट्या प्रमाणात फिनान्सची गरज जी आहे ती आपल्याला असलेली दिसून येते. मग ही गरज जी आहे ती मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल केलेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी काही पर्सनल इंजुरीज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला येत असतात किंवा पर्सनल इमर्जन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येतात. मग पर्सनल इमर्जन्सीज कोणकोणत्या, तर सिकनेस असेल, आजारपण असेल, त्याचबरोबर एखादी इंजुरी झाली असेल किंवा अनएम्प्लॉयमेंट एखाद्या व्यक्तीवरती आली असेल, चोरी झाली असेल, थेफ्ट चोरी झाली असेल, त्याचबरोबर डेथ झाली असेल एखाद्या व्यक्तीची, अशा प्रकारच्या वेगळ्या सिच्युएशन ज्या आहेत त्या मनुष्याच्या लाईफमध्ये पर्सनली देखील त्या ठिकाणी येत असतात. मग या सर्व गोष्टी त्या ठिकाणी हँडल करण्यासाठी आपल्याला थोड्या प्रमाणात फिनान्सची गरज असते. मग हा फिनान्स जो आहे तो मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज नो वन हॅज अ कंट्रोल ओव्हर द डिझास्टर सच ॲज अ फायर, फ्लड, सायक्लोन अँड मॅनमेड इव्हेंट लाईक अ वॉर ऑर द बुलडोझिंग ऑफ बिल्डिंग्स. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितले की मनुष्याच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे डिझास्टर्स किंवा वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती देखील त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येतात. मग फायर असेल म्हणजेच एखाद्या ठिकाणी आग लागणं असेल, त्याचबरोबर फ्लड म्हणजेच त्या ठिकाणी पूर असेल, त्याचबरोबर वादळं असतील, याच्यासारखे नैसर्गिक आपत्ती मनुष्याच्या आयुष्यामध्ये ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर काही मॅनमेड इव्हेंट म्हणजेच मॅनमेड डिझास्टर्स किंवा मनुष्याच्या माध्यमातून तयार केलेल्या आपत्ती मध्ये काही युद्ध असेल, त्याचबरोबर एखाद्या निवासस्थानाचं त्या ठिकाणी बुलडोझिंग करणं असेल किंवा मुळातून काढून टाकणं असेल, याच्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येतात आणि त्याच्यामधून सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्याला फिनान्शियल गरज असते. मग हा फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून केला जातो. नेक्स्ट इज फॉर इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज लाईक एक्सपांडिंग अ बिझनेस, बाईंग अ लँड ऑर इक्विपमेंट, इम्प्रूव्हिंग हाऊसिंग, सिक्युरिंग अ जॉब एक्सेट्रा. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला वेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला फिनान्सची गरज ही असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच एखादा स्मॉल बिझनेसमॅन असेल, त्याचा बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर त्याला फिनान्सची गरज असते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जमीन खरेदी करायची असेल किंवा एखादं इक्विपमेंट खरेदी करायचं असेल तर त्यावेळेला फिनान्सची गरज असते.
त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी घर बांधायचं असेल किंवा घरामध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी फायनान्सची गरज असते. तर काही वेळेला आपला जॉब जो आहे तो सिक्युअर करण्यासाठी देखील फायनान्सची गरज किंवा पैशाची गरज ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. मग यासारखे जे काही फिनान्शियल सपोर्ट जो आहे किंवा नीड आहे त्या फुलफिल करण्याचं काम जे आहे ते मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट इज इरेडिकेशन एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रूरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पॉवर्टी गरिबी जी आहे ती आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर भूक किंवा कुपोषित लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येतात. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी कमी करण्यासाठी देखील आपल्याला मायक्रो फायनान्सची मदत झालेली दिसून येते. म्हणजेच पॉवर्टी आहे, गरिबी जी आहे ती दूर करणं असेल, त्याचबरोबर कुपोषण जे आहे हे कमी करणं असेल, याच्यासारखी गोष्टी करण्यासाठी आपल्याला मायक्रो फायनान्सची मदत जी आहे ती झालेली दिसून येते. नेक्स्ट इज अचीव युनिव्हर्सल एज्युकेशन. म्हणजेच त्या ठिकाणी रूरल एरियामधील लोकांना चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन देखील प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला मायक्रो फायनान्सची गरज जी आहे ती असलेली दिसून येते. कारण हायर एज्युकेशन घेणं असेल किंवा एक प्रोफेशनल एज्युकेशन घेण्यासाठी जी काही फायनान्सची गरज असते किंवा जी काही फायनान्स त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो, फायनान्शियल सपोर्ट जो गरजेचा असतो, तो सर्व सपोर्ट जो आहे तो मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून रूरल एरियामधील लोकांना त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन देखील घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो फायनान्सची मदत जी आहे ती रूरल एरियामध्ये केली जाते. नेक्स्ट इज टू प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड वुमन एम्पॉवरमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की जेंडर इक्वेलिटी त्या ठिकाणी तयार करणं असेल, त्याचबरोबर वुमन एम्पॉवरमेंट म्हणजेच महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो फायनान्सची मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने, तर मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना उद्योग स्टार्ट करण्यासाठी किंवा एखादं स्टार्टअप सुरू करण्यासाठी फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो आणि त्याच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज डेव्हलपिंग एंटरप्रेन्युरियल स्पिरिट. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितले की एंटरप्रेन्युरियल स्पिरिट जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी म्हणजे रूरल लोकांमध्ये त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करावा किंवा एखादं एंटरप्राइज जे आहे ते स्टार्ट करावं याच्यासाठी इन्स्पायर करण्यासाठी किंवा ते स्पिरिट जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी देखील मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून मदत केली जाते. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एखादा एंटरप्रेन्युअर स्टार्ट करायचं असेल किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर अगदी योग्य रेटमध्ये किंवा योग्य इंटरेस्ट रेटच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केला जातो आणि त्याच्या माध्यमातून रूरल एरियामधील लोकांना आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्या ठिकाणी इन्स्पायर जे आहे ते केलेलं आपल्याला किंवा मोटिवेट केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज टू इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला सांगितले की रूरल एरियामधली लोक जे आहेत त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील आपल्याला मायक्रो फायनान्सची मदत जी आहे ती झालेली दिसून येते. म्हणजेच मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या जातात. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज निर्माण केल्यामुळे अल्टिमेटली त्यांचं इन्कम जे आहे ते ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. त्याचबरोबर जे काही डेली रिक्वायरमेंट आहेत ते फुलफिल करण्यासाठी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो ठिकाणी केला जातो. म्हणजे या सर्व गोष्टीच्या माध्यमातून अल्टिमेटली त्या ठिकाणी त्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे त्यांचं राहणीमान जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे स्कोप जे आहेत ते मायक्रो फायनान्सचे आपल्याला रूरल डेव्हलपमेंटमध्ये असलेले दिसून येतात. म्हणजेच रूरल डेव्हलपमेंट होत असतानाच मायक्रो फायनान्सला देखील या पद्धतीचे स्कोप जे आहेत हे तरीकेने आपल्याला रूरल एरियामध्ये असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज रोल ऑफ मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स इन द रूरल डेव्हलपमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे की मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन जे आहे त्यांचा रूरल डेव्हलपमेंटमध्ये रोल काय आहे किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून रूरल डेव्हलपमेंटमध्ये काय काय कामं केली जातात ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर ते रोल कोणकोणते आहेत त्यापर्यंत पुढे पाहणार आहोत. So the first is empowerment of women. Microfinancial scheme plays a vital role in increasing the women participation in the economic activities and decision making. There has been a huge growth of organizations known as the microfinance institutions in this field to deal with the microfinancial activities. In India, self-help group consist of the 85 to 95% of women. The reason for this is that women are familiar with the finance responsibilities and making them the trustworthy, reliable and prompt savers. तर याठिकाणी फर्स्ट आपल्याला रोल दिला तो म्हणजेच एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. म्हणजेच तरीकेने आपल्याला लक्षात येईल की मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच मायक्रो फायनान्शियल स्कीम त्या ठिकाणी डेव्हलप करून महिलांना सक्षम कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये महिलांचं पार्टिसिपेशन कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर इकॉनॉमिक डिसिजन मेकिंगमध्ये महिलांचा सहभाग कशा पद्धतीने करून घेता येईल याच्याकडे देखील मायक्रो फायनान्शियल स्कीमच्या माध्यमातून फोकस हा ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो.
त्याचबरोबर जर बघितलं तर त्या ठिकाणी मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ जी आहे ती ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजेच मायक्रो फायनान्शियल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मायक्रो फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ जी आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. त्याचबरोबर जर इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप यांचा जर विचार केला तर सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत त्याच्यामध्ये 85 ते 95% महिला त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच पुरुषांपेक्षा जास्तीत जास्त महिलांच्या माध्यमातून सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत ते आपल्याला रन केलेले दिसून येतात. यामागचं कारण काय आहे तर महिला ज्या आहेत त्या फिनान्शियल रिलेटेड वर्कसाठी त्या ठिकाणी आपल्याला रिलायबल असलेल्या आपल्याला दिसून येत किंवा रिस्पॉन्सिबल फिनान्शियल मॅनेजमेंट जे आहे हे त्या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या माध्यमातून लोकांना एक विश्वास देण्याचं काम जे आहे ते आपल्याला महिलांच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. त्यामुळेच सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रोथ जी आहे ती मायक्रो फायनान्समध्ये आपल्याला झालेली दिसून येते. Next is financial inclusion. Self-help group have been recognized as one efficient means of empowering the woman according to the estimates of RBI. There are over the 450 million unbanked rural areas. They are the mainly depending upon the informal provider of the finance such as the village money lenders. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे फिनान्शियल इन्क्लुजन्स. म्हणजेच त्या ठिकाणी फिनान्शियल डेव्हलपमेंट जी आहे ती रुरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात करायला त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो फायनान्सची मदत जी आहे ती झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की रुरल एरियाचा जर विचार केला तर रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त लोक ही फिनान्शियल सपोर्टसाठी प्रायव्हेट मनी लेंडर्सवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येतात. म्हणजे जे काही सावकार असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला डिपेंड असलेली दिसून येतात. कारण का तर त्या ठिकाणी बँकिंग फॅसिलिटीज ज्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक जी आहेत ती सावकारावरती किंवा प्रायव्हेट मनी लेंडरवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येतात. परंतु सध्या जर बघितलं तर मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून सेल्फ हेल्प ग्रुप जे तयार झालेले आहेत किंवा वेगळ्या प्रकारच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत याच्या माध्यमातून त्या गरीब लोकांपर्यंत किंवा त्या विलेज लेवलवरती असलेल्या लोकांपर्यंत फिनान्शियल सपोर्ट जो आहे किंवा फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच अल्टिमेटली चांगल्या पद्धतीच्या फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला रुरल एरियामध्ये डेव्हलप करायला मायक्रो फायनान्सची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इम्प्रूव्हिंग द ॲक्सेस टू क्रेडिट. When it comes to the rural development, with the development of the credit infrastructure, credit flow to the poor and especially to poor women remain near to the ground. As a result, National Bank for Agriculture and Rural Development was set up with the objective of forming a suitable policies for the rural credit, provision of technical assistance-backed liquidity support to the banks, provision of rural credit institutions and other development initiatives. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितले तो म्हणजेच इम्प्रूव्हिंग ॲक्सेस टू क्रेडिट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी तयार करून रुरल लोकांना त्या ठिकाणी क्रेडिटचा ॲक्सेस जो आहे तो इम्प्रूव्ह करायला आपल्याला मदत झालेली दिसून येतो. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करून क्रेडिट इन्फ्रास्ट्रक्चर असेल डेव्हलप करून त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी डेव्हलप करून त्या ठिकाणी आपल्याला पुअर लोकांना क्रेडिट फ्लो जो आहे किंवा क्रेडिटची अवेलेबिलिटी जी आहे ती अगदी ग्राउंड लेवलपर्यंत ठिकाणी आपल्याला मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेली दिसून येते. म्हणजेच अगदी गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत आपल्याला क्रेडिट सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल किंवा फिनान्शियल सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केलेला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोल जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पार पाडलेला दिसून येते. तर तो कशा पद्धतीने तर नाबार्डचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं तर रुरल डेव्हलपमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची रुरल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल मग त्या ठिकाणी फिनान्शियल डेव्हलपमेंट असेल किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे नाबार्डच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. मग त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे सुटेबल अशा पॉलिसीज डेव्हलप करून त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही बँका आहेत त्यांना योग्य पद्धतीने सपोर्ट करून असेल त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या क्रेडिट इन्स्टिट्यूशनची प्रोव्हिजन करून असेल त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करून त्या ठिकाणी आपल्याला रुरल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे नाबार्डच्या माध्यमातून फोकस हा केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून ओव्हरऑल डेव्हलपमेंट देखील रुरल एरियाची आपल्याला केलेली दिसून येते. नेक्स्ट इज लेंड टू लेंडर इन प्रायोरिटी सेक्टर अप्रोच. Until recently, banks were happy to lend money to MFIs who would then one lend fund primarily to poor women across the rural India.
As part of these policies, the government require Indian Bank to lend to the priority sector, one of which is the rural poor. The bank have welcomed these policies because historically they tend to charge MFIs average interest rate of 12 to 30% and benefited from the 100% repayment rate. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं लेंड टू लेंडर इन प्रायोरिटी सेक्टर अप्रोच. तर यामध्ये काय सांगितलं आहे, तर आपल्या लक्षात येईल की पूर्वी जर काय व्हायचं तर बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी MFIs म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सकडे मनी जो आहे तो लेंड केला जायचा आणि त्या इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या पुअर लोकांपर्यंत, गरीब लोकांपर्यंत त्या ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट जे आहे ते प्रोव्हाइड केले जात होता. परंतु गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी पॉलिसीज डेव्हलप करून त्या ठिकाणी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग ही पॉलिसी त्या ठिकाणी डेव्हलप केली गेली. म्हणजेच त्यामध्ये काय केलं जातं तर स्पेसिफिक अशी काही सेक्टर जी आहेत ती प्रायोरिटीवरती दिली आणि प्रत्येक बँकेला त्या सेक्टरसाठी स्पेसिफिक अमाऊंट जी आहे ती लोन म्हणून द्यावी लागेल, अशा प्रकारची प्रोव्हिजन जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये एक सेक्टर होतं ते म्हणजेच रुरल पुअर, हे एक सेक्टर त्या ठिकाणी देण्यात आलं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये. त्यामुळे काय झालं तर बँकेच्या माध्यमातून जी काही फिनान्शियल सपोर्ट जो MFIच्या माध्यमातून किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुरल पुअर लोकांपर्यंत जात होता, तो डायरेक्टली त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून रुरल पुअर लोकांपर्यंत आपल्याला गेलेला दिसून येतो. आणि या निर्णयाचा किंवा हा जी काही स्कीम आहे किंवा हे जी काही त्या ठिकाणी पॉलिसीज डेव्हलप केलेली आहे त्याचं स्वागतच त्या ठिकाणी बँकेकडून केलं गेलं. कारण का तर ज्या वेळेला एखादी बँक ही MFIच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुरल पुअर लोकांपर्यंत त्या ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती, त्यावेळेला त्या बँकेला त्या ठिकाणी त्या MFIसाठी त्या ठिकाणी 12 ते 13% इंटरेस्ट रेट जो आहे तो ॲव्हरेज इंटरेस्ट रेट द्यावा लागत होता चार्जेस म्हणून. म्हणजेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी 100% रिपेमेंट रेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट रेट जो आहे तो जास्तीत जास्त द्यावा लागत होता. परंतु सध्या जर बघितलं तर डायरेक्टली बँकेच्या माध्यमातून पुअर लोकांना त्या ठिकाणी या पॉलिसीच्या माध्यमातून मनी लेंडिंग जे आहे ते केलं जातं. म्हणजेच थोडक्यात अशा पद्धतीने देखील रुरल डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. नेक्स्ट इज सपोर्ट पॉवर्टी रिडक्शन स्ट्रॅटेजी. The Indian government poverty reduction strategy focus on the infrastructure, social development, especially education and health, and rural livelihood. The improvement of the rural livelihood is the aspects of the poverty reduction that microfinance institution concentrate on. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की ती म्हणजे सपोर्ट पॉवर्टी रिडक्शन स्ट्रॅटेजी. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पॉवर्टी रिडक्शनसाठी वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या आपल्याला डेव्हलप केलेल्या दिसून येतात. मग त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर सोशल डेव्हलपमेंट असेल ही त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर स्पेशली ठिकाणी एज्युकेशन डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर हेल्थ केअर सर्व्हिसेस असतील या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर रुरल लाईव्हलीहूड म्हणजेच रुरल एरियामध्ये असणारे जे काही लोक जे आहेत त्यांना उपजीविकेची साधनं आपल्याला निर्माण कशा पद्धतीने करून देता येईल किंवा त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जी आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला पॉवर्टी रिडक्शन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून फोकस हा केलेला दिसून येतो. तर रुरल लोकांच्या उपजीविकेची साधनं ठिकाणी वाढवणं म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी निर्माण करून देणं हे एक त्या ठिकाणी आपल्याला पॉवर्टी रिडक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट्स आपल्याला असलेला दिसून येतो. कारण का तर ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन किंवा एम्प्लॉयमेंट देत असतो, त्याला जॉब देत असतो, त्यावेळेला अल्टिमेटली त्याचं इन्कम जे आहे ते ठिकाणी जनरेट होत असतं आणि इन्कम जनरेट झाल्यामुळे त्याची गरिबी जी आहे ती कुठेतरी आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच अशा पद्धतीने गव्हर्नमेंट जे आहे हे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज डेव्हलप करून पॉवर्टी आपल्याला रिड्यूस कशा पद्धतीने करता येईल, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज निर्माण करून त्या ठिकाणी आपल्याला पॉवर्टी जी आहे, गरिबी जी आहे ती कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे देखील फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज टाइमली फिनान्शियल सर्व्हिसेस ॲट मार्केट रेट. Traditional financial institutions rarely lend money to serve the need of low-income family and woman-headed household. Community bank, NGO, and other credit group around the world have shown that these micro enterprise loan can be profitable for the borrowers and for the lenders, making a microfinance one of the most effective poverty reduction strategy. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं ते म्हणजेच टाइमली फिनान्शियल सर्व्हिसेस ॲट मार्केट रेट. म्हणजेच मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत ते योग्य टाईममध्ये आणि मार्केट रेटने कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच जर आपण बघितलं तर ट्रॅडिशनल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत किंवा मोठमोठ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत यांच्याकडून एखाद्या फॅमिलीला त्यांच्या जी काही डेली नीड आहे त्या फुलफिल करण्यासाठी लोन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जात नाही. किंवा जर समजा एखादी महिला ही एखाद्या कुटुंबाचा प्रमुख असेल तर अशा
प्रकारचे हाऊस होल्ड असतील त्यांना देखील फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो करण्यासाठी ट्रॅडिशनल फिनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून नकार हा दिला जातो किंवा फिनान्शियल सपोर्ट हा केला जात नाही. मग या व्यक्तींना सपोर्ट कोण करतं तर ठिकाणी कम्युनिटी बँक्स असतील, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे NGOज असतील किंवा क्रेडिट ग्रुप असतील, याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या व्यक्तींना ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो. मग या इन्स्टिट्यूशन काय करतात तर ज्यावेळेला आपण मायक्रो क्रेडिट देत असतो किंवा फिनान्शियल सपोर्ट हा करत असतो त्यावेळेला दिलं जाणारं लोन हे त्या एंटरप्राइजला किती प्रमाणात उपयुक्त आहे, त्या व्यक्तीला किती उपयोगी आहे, त्याचबरोबर जो मनी लेंडर आहे त्या मनी लेंडरला बॉरोवर आणि लेंडर या दोघांनाही किती प्रॉफिटेबल आहे याचा विचार करूनच त्या ठिकाणी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी उगाच त्या ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट न करता त्या ठिकाणी बॉरोवर आणि लेंडर या दोघांनाही त्याचा किती प्रमाणात प्रॉफिट आहे किंवा किती प्रमाणात बेनिफिट आहे या गोष्टी विचारात घेऊनच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो. त्यामुळेच मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॉवर्टी रिडक्शनसाठी चांगल्या पद्धतीच्या इफेक्टिव्ह अशा पॉलिसीज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेल्या दिसून येतात. Next is to develop a people. The most current succession in this area is the saving and credit group or self-help group, as they are known in India as well as a variety of specialized microfinance institutions. To assist and encourage the activity of this group, significant institutional structure have emerged. The major portion of such a support in India has come from the non-profit organization. A large number of NGOs have started their own microfinance program in the attempt to develop people in their respective areas. Microcredit has become a major tool for development. These organizations originally initiated a concept of microfinance and continue to work toward the delivery of microfinance projects in India, especially for the rural development. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की टू डेव्हलप अ पीपल, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून लोकांची डेव्हलपमेंट देखील त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेव्हिंग हे त्या ठिकाणी केला तर मग त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या क्रेडिट ग्रुपच्या माध्यमातून असेल, सेल्फ हेल्प ग्रुप असतील, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट जी आहे ही फिनान्शियल डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला रुरल एरियामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. त्याचबरोबर स्पेशलाइज मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुरल डेव्हलपमेंटमध्ये फिनान्शियल डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. मग यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या व्यक्तीला असिस्ट करणं असेल किंवा एनकरेज करण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूशन जे आहेत इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला डेव्हलप केलेलं दिसून येतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा ते मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशनवरती विश्वास बसावा किंवा त्या एखादा ग्रुप असेल त्याचा त्या गोष्टीवरती विश्वास बसावा याच्यासाठी त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून किंवा इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो. तर याच्यामध्ये सगळ्यात मेजॉरिटी पार्ट कोणता आहे किंवा मेजॉरिटी पार्ट कोणी ठिकाणी घेतला आहे तर इंडियामध्ये असणाऱ्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मायक्रोफायनान्समध्ये मोठ्या प्रमाणात वर्क जे आहे ते आपल्याला केलेलं दिसून येतं. तर NGOच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे मायक्रोफायनान्शियल प्रोग्राम जे आहेत ते स्वतः डेव्हलप करून ज्या ज्या व्यक्तींना त्यांच्या एरियामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी फिनान्शियल सपोर्टची गरज आहे त्या त्या व्यक्तीला फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो NGOच्या माध्यमातून आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजेच एखादा व्यक्ती असेल त्याला त्याच्या एरियामध्ये ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं असेल, एखादा पेंटर असेल त्याला त्याच्या एरियामध्ये डेव्हलपमेंट करायची असेल आणि त्याला जर तिकडे फिनान्शियल सपोर्टची गरज असेल तर तो फिनान्शियल सपोर्ट करणं असेल, एखादा कारपेंटर असेल त्याला फिनान्शियल गरज असेल तर तो फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो NGOच्या माध्यमातून केला जातो आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी मदत जी आहे ती केली जाते. म्हणजेच अशा पद्धतीने NGOच्या माध्यमातून मायक्रोफायनान्स कॉन्सेप्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्याचबरोबर इतर जे काही क्रेडिट ग्रुप असतील किंवा इतर जे काही मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन असेल त्याच्या माध्यमातून देखील फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो रुरल एरियामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि मायक्रोफायनान्स प्रोजेक्ट जे आहेत ते इंडियामध्ये ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने मग त्या ठिकाणी क्रेडिट ग्रुपच्या माध्यमातून असेल, सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून असेल, NGOच्या माध्यमातून असेल किंवा मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओव्हरऑल रुरल डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला केलेली दिसून येते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे रोल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशनचे रुरल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज लेसन फ्रॉम इंटरनॅशनल एक्सपिरियन्स. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे इंटरनॅशनल एक्सपिरियन्सच्या माध्यमातून कोणकोणते लेसन्स या ठिकाणी आपल्याला घेतलेले आहेत किंवा कोणकोणते धडे आपल्याला मिळाले किंवा कोणकोणती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर ते लेसन्स कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.